नीट पेपर को लेकर सिर्फ सुसाइड सामान्य परिवार का बच्चा करता है जिसके पीछे कोई बैकअप नहीं है। जब शांतिपूर्ण प्रदर्शन करता है कोई तो कोई सुनता नहीं है। कोई रिजर्वेशन पे ना तो कोई चैनल बात करता है, ना अपोजिशन बात करती है, ना पक्ष बात करता है। कौन सुन रहा है? रिजर्वेशन पे बात कब करी जाएगी ये बता। एक स्टेट का लेवल, यूपी का बच्चा जो है 560 नंबर पे कॉलेज पाएगा, वहीं एमपी का बच्चा 540 पे पाता है, वहीं छत्तीसगढ़ का बच्चा 530 पे पाता है। जंतर मंतरचं आंदोलन सगळ्यांनीच ऐतिहासिक ठरवलं। म्हणजे नीट परीक्षेत पेपर लीक झाला, रिझल्टमध्ये घोळ झाला आणि ग्रेस मार्क्स वाटले गेले आणि या देशातल्या स्टुडंटनी ठरवलं की आता गप्प बसायचं नाही, रस्त्यावर उतरून सोशल मीडियावर राडा करून या सिस्टमला घाम फोडला। परिणाम काय झाला? नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखाला डिच्चू मिळाला, पेपर लीक विरोधी नवीन कायदा लागू होणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणी चौकशी थेट सीबीआयच्या हातात गेली। आणि या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। वरवर पाहता हे सगळं वाटतंय की जेनजी जिंकले, पण थांबा, पिक्चर अजून बाकी आहे। या पेपर लीकच्या आणि सीबीआयच्या गदारोळात एक असा विषय दाबला गेलाय जो या देशातल्या लाखो विद्यार्थ्यांचा खरा सायलेंट किलर आहे। गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून जे सिस्टमचे मूळ आजार आहेत त्यावर कुणीच का बोलत नाहीये। आज आपण याच पूर्ण विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे रिझर्वेशन। कारण एका विद्यार्थ्याने जंतर मंतरवर जे धाडस दाखवले ते भल्या भल्या पत्रकारांनाही उमजलेलं नाही किंवा जमलेलं नाही। फॅक्ट्स आणि डेटा सोबत बघा की नीटच्या आरक्षणावर आणि सीट्सच्या राजकारणावर कुणीच का बोलत नाहीये। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। खरं तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा पूर्ण विषय अचानक पुन्हा का चर्चेत आला आणि कसा आला। दिल्लीच्या जंतर मंतरवर नीटचे विद्यार्थी आंदोलन करत होते। तिथे हर्ष दुबे नावाचा एक विद्यार्थी न्याय मागायला गेला होता। हर्ष हा स्वतः नीटचा ॲस्पिरंट आहे, त्याने 4 वेळा नीटची तयारी करणारा तो विद्यार्थी आहे। पण तिथे गेल्यावर त्याला दिसलं की विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर काही राजकीय संघटना आणि नेते घुसलेत। तिथे नीटच्या विद्यार्थ्यांच्या खऱ्या प्रश्नांपेक्षा राजकीय अजेंडा जास्त चालवला जात होता, असं हर्षने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं। तो फक्त पेपर लीक झालाय एवढंच बोलला नाही, त्याने थेट कॅमेरासमोर विचारलं की आमच्या समस्या फक्त पेपर लीक पुरत्या मर्यादित नाहीत, मग आरक्षणावर कोण बोलणार आहे? स्टेट वाईज मिळणाऱ्या सीट्सच्या असमानतेवर कोण बोलणार आहे? ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या न्यायाचं काय होणार आहे? खरं तर हर्ष हा फक्त एक चेहरा आहे, पण त्याचा हा जो प्रश्न आहे तो देशातल्या प्रत्येक ओपन कॅटेगरीच्या सामान्य माणसाच्या आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनातला प्रश्न आहे। जंतर मंतरवर जे झालं त्याने एक गोष्ट क्लिअर केली, आंदोलन हायजॅक होऊ शकतं पण फॅक्ट्स नाही। तर आता थेट त्या फॅक्ट्सवर येऊया। दरवर्षी भारतातून जवळपास 24 लाख मुलं नीटची परीक्षा देतात। आपल्या देशात एकूण MBBS सीट्स किती आहेत? जवळपास 1,10,000। पण यातील खासगी कॉलेजेसची फीस 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत असते, जी सामान्य माणसाला न परवडणारी आहे। त्यामुळे खरी लढाई असते ती सरकारी मेडिकल कॉलेजसाठी। देशात सरकारी मेडिकल कॉलेजच्या सीट्स आहेत फक्त 56,000च्या आसपास। आता या 56,000 सीट्सचं आरक्षण कसं विभागलं गेले ते बघा। ओबीसी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लासेसला 27% सीट्स, SC म्हणजे शेड्यूल कास्टसाठी 15%, EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 10%, ST म्हणजे शेड्यूल ट्राईबसाठी 7.5% आणि अशा प्रकारे टोटल रिझर्व्ह कोटा बनतो 59.5 म्हणजे जवळपास 60च्या आसपास। आणि याशिवाय PW म्हणजे दिव्यांगांसाठी 5% समांतर आरक्षण असतं। म्हणजे 56,000 पैकी जवळपास 60% सीट आरक्षित आहेत। आता उरल्या फक्त 40% सीट्स म्हणजे जवळपास 22,400 सीट। या उरलेल्या सीट्सना आपण ओपन किंवा अनरिझर्व कॅटेगरी म्हणतो। आता या सीट्स फक्त जनरल कॅटेगरीसाठी नसतात, या सीटवर मेरिटनुसार कुणीही म्हणजेच SC, ST, OBC क्लेम करू शकतात। म्हणजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःची अशी हक्काची कोणतीच जागा नाहीये। त्याला फक्त आणि फक्त या 22,000 सीट्ससाठी पूर्ण देशातील 24 लाख मुलांसोबत कट टू कट फाईट करायची असते। याचा परिणाम काय होतो? एक जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी रात्रंदिवस एक करून 720 पैकी 650-607 मार्क्स आणतो, तरीही त्याला चांगलं सरकारी कॉलेज मिळेल याची गॅरंटी नसते। आणि दुसरीकडेच आरक्षित प्रवर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला त्याहून 100 किंवा 150 मार्क्स, आता हा फरक खूप मोठा आहे, तर 100 किंवा 150 मार्क्स जरी कमी असूनही आरामशीर टॉपचं कॉलेज मिळून जातं। आणि हा सगळा प्रकार म्हणजे हा तो हत्ती आहे जो रूम मध्ये बसलाय, पण कुणालाच बघायची इच्छा नाहीये।
मेरिटची अशी उघडपणे हत्या होत असताना जनरल कॅटेगरीच्या मुलांनी नैराश्यात जाऊन नये तर मग काय करावं? हा हर्षचा आणि लाखो विद्यार्थ्यांचा खरा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल की आरक्षण हा एकच प्रॉब्लेम आहे का? तर नाही. सिस्टममध्ये अजूनही बरेच असे बग्स आहेत ज्यावर चर्चाच होत नाहीये. तुम्ही PCM म्हणजेच मॅथ्स घेतलं आणि तुमचं IIT किंवा NIT ला नाही झालं तर तुमच्याकडे हजारो इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. BCA, BCS, BSc IT अशा अनेक फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. भरपूर ऑप्शन्स आहेत. पण जर एखाद्या विद्यार्थ्याने PCB घेतलं आणि त्याचा नीट मधून MBBS ला सिलेक्शन नाही झालं तर त्याच्याकडे चांगले करिअर ऑप्शन्स काय आहेत? BDS, BMS किंवा मग BSc बायोलॉजी. दुर्दैवाने आपल्या देशात मेडिकल सोडलं तर रिसर्च किंवा इतर बायोलॉजी फील्डमध्ये चांगल्या नोकऱ्या आणि सरकारी सपोर्ट खूपच कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर MBBS नाही तर लाईफ संपली असं प्रेशर निर्माण होतं. आधी 600 मार्क आणले की पोरगा पेढे वाटायचं म्हणजे सिलेक्शन होऊन जायचं. आता परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की 650 मार्क्स आणूनही स्टुडंट रडतायत. का तर मेडिकल कॉलेजला नंबर लागत नाही. कारण NTA ने पेपरची काठिण्य पातळी इतकी कमी केली आहे किंवा कॉम्पिटिशन इतकं वाढलंय की हजारो मुलं 700च्या वर मार्क्स आणायला लागले. आणि यात खरी हुशारी कशी मोजणार आहे? हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे जो उचलला गेला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही भारतात कोणत्या राज्यात जन्म घेता यावर तुमचं डॉक्टर होणं किंवा न होणं ठरतं. आता तुम्ही म्हणाल कसं? तर नीटमध्ये 15% सीट्स ऑल इंडिया कोटाच्या असतात आणि 85% सीट्स स्टेट कोटाच्या असतात. आता इथं जरा खेळ बघा. दक्षिण भारत म्हणजे तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये मेडिकल कॉलेजेसचं जाळं खूप मजबूत आहे, म्हणजे आहे चांगल्या प्रमाणात. इथे हजारो सीट्स उपलब्ध आहेत. उत्तर आणि पूर्व भारत उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इथली लोकसंख्या सर्वात जास्त आहे आणि तिथं नीट प्रिपेअर करणारे विद्यार्थी देखील जास्त आहे. त्यामुळे या त्यांच्या वाट्याला येणारी मेडिकल कॉलेजेस आणि त्यांची सीट्स खूपच कमी प्रमाणात आहे. उदाहरणाने समजून घेऊया की समजा महाराष्ट्रात एका विद्यार्थ्याला नीटमध्ये 600 मार्क्स पडले तर त्याला इथल्या भरपूर सीट्समुळे कॉलेज मिळून जाऊ शकतं. पण तोच विद्यार्थी जर राजस्थान किंवा बिहारचा असेल तर त्याला 600 मार्क्स असतील तर त्याला तिथे सरकारी कॉलेज मिळत नाही, कारण तिथे सीट्स कमी आहेत आणि मुलं जास्त आहेत. त्यामुळे तिथला कट ऑफ खूप हाय लागतो. मग हा देशातल्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव नाहीये का? एक देश एक परीक्षा म्हणजेच वन नेशन वन एक्झाम म्हणताना मग सीट्सच्या बाबतीत हा राज्यांमधला अन्याय का आहे? यावर कुणी मोर्चा का काढत नाहीये? यावर कुणी का बोलत नाहीये? आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर आलोय. हे सगळे प्रॉब्लेम्स इतके स्पष्ट आहेत, डेटा समोर आहे, विद्यार्थ्यांचे हाल दिसत आहेत, तरीही टीव्हीवरचे मोठे अँकर्स, जंतर मंतरला जाणारे राजकीय नेते किंवा मोठे युट्यूबर्स या आरक्षण आणि सीट्सच्या मुद्द्यावर कधीच का बोलत नाहीये? याचं उत्तर आहे वोट बँक पॉलिटिक्स. भारतात आरक्षणावर बोलणं म्हणजे राजकीय आत्महत्येसारखं मानलं जातं. सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष, प्रत्येकाला आपली वोट बँक सांभाळायची आहे. 60% पेक्षा जास्त लोकसंख्या ही आरक्षित प्रवर्गातून येते. त्यामुळे कुणालाही त्यांना नाराज करायचं नाहीये. जर उद्या एखादा नेत्याने संसदेत उभं राहून सांगितलं की मेडिकल सारख्या जीवन मरणाच्या क्षेत्रात फक्त गुणवत्तेवर ऍडमिशन मिळायला हवं म्हणजेच मेरिट बेसिसवर, तर दुसऱ्या दिवशी त्याचे पुतळे जाळले जातील आणि त्याला जातीवादी म्हणून ठरवलं जाईल. त्यामुळे होतं काय? राजकारणी सेफ गेम खेळतात. ते फक्त पेपर लीक आणि NTA भोंगळ कारभारावर बोलतात, कारण NTA ला शिव्या घातल्याने कुणाची वोट बँक कमी होत नाही किंवा सत्तेत असलेल्या लोकांना शिव्या घातल्याने कोणाची वोट बँक कमी होत नाहीये. पण आरक्षणाचा विषय काढला तर सत्तेच्या खुर्च्या हलू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोपगेंडा. स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी देखील लोक प्रोटेस्टमध्ये आले होते असं भरपूर लोकांचं म्हणणं आहे. त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणं घेणं नव्हतं. मंडळी, हर्ष दुबेने जो आरसा या सिस्टमला दाखवलाय तो खूप क्रूर आहे पण सत्य आहे. जेनझीच्या आंदोलनामुळे NTA मध्ये सुधारणा होतील, पेपर लीक थांबेल, पण जोपर्यंत आपण या सगळ्या देशातल्या गुणवत्तेचा सन्मान करत नाही किंवा त्यातून शिकत नाही, जोपर्यंत मेडिकल सारख्या क्षेत्रातून जातीवर आधारित आरक्षण हटवून आर्थिक निकषांवर गरिबांना संधी दिली जात नाही, तोपर्यंत दरवर्षी असे लाखो जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी या सिस्टममध्ये भरडले जातील. 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देऊन गेलेला जीव परत येत नसतो. गरज आहे ती सिस्टमचं ऑपरेशन करायची. मला यावर तुमचं मत ऐकायचंय. तुम्हाला काय वाटतं? मेडिकल ऍडमिशन मध्ये फक्त मेरिट चाललं पाहिजे की सध्याची आरक्षणाची पद्धत तुम्हाला योग्य वाटते? राज्यानुसार असलेल्या सीट्सच्या भेदभावावर सरकारनं काय उपाय काढला पाहिजे? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचे. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला PCODचा त्रास आहे.
कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.